महाराष्ट्र B.Ed CETचा मानसिक क्षमता कसोटीचा आपण हे दुसरा पार्ट घेतोय. पहिल्या पार्टमध्ये आपण बघितलं सारखेपणावर आधारित प्रश्न आणि त्याच्यामध्ये पण आपण एक टाईप बघितला, तो म्हणजेच शाब्दिक सारखेपणा म्हणजेच व्हर्बल ॲनॉलॉजीज. आता या भागामध्ये आपण नॉन व्हर्बल ॲनॉलॉजी बघणार आहोत, म्हणजेच अशाब्दिक सारखेपणा बघणार आहोत. तर सुरू करूया. नवीन टाईप चालू होतं आहे. समान संबंधीय आकृत्या. आधी काय होतं? समान संबंधीय शब्द. आता इथं आकृत्या येतील समान संबंधाच्या, नॉन व्हर्बल ॲनॉलॉजीज. या प्रकारामध्ये 3 आकृत्या प्रश्नात दिलेल्या असतील. पहिल्या 2 आकृत्यांमध्ये ज्या प्रकारचा संबंध येतो त्याच प्रकारचा संबंध हा 3ऱ्या व 4थ्या आकृत्यांमध्ये असतो. आधी काय होतं? पहिल्या 2ऱ्या शब्दामध्ये जो संबंध राहील तो 3ऱ्या आणि 4थ्यामध्ये राहील. आता इथं आकृत्यांमध्ये तसा संबंध राहील. ओके, तर पहिला प्रश्न याचा पण घेऊया, जो की आहे 31वा प्रश्न. जर ही आकृती अशी दाखवली तर मग ही आकृती कशी दाखवायची? तर इथं केलं काय ते बघा. इथं फक्त वर्तुळ जसं तसा घेतला पुढं, पण ही जी आकृती आहे ना, ही त्यांनी अशी 180 डिग्रीने फिरून अशी करून टाकली. पुढच्या आकृतीमध्ये बघा इथं अशी करून टाकली आणि काय केलं? फक्त डार्क करून टाकली. बस, ही झाली लगेच पुढची त्यांची आकृती तयार. मग तसंच आपण याचं जर 180 डिग्री फिरवलं तर काय होईल? हे जे आहे या लाईन्स तर तशाच राहतील. ओके, या लाईन्स तर अशाच राहतील. पण मग 180 डिग्री जर फिरवलं तर काय होईल? हे असं या साईडनं जाईल. आता हा जर असा चौकोन आहे तर तो असाच राहील. पण अजून काय केलं आहे त्यांनी? डार्क केलं होतं. याला पण डार्क करूया. तर याला जर डार्क केलं याच्यासारखी मग आकृती कोणती आहे बघा बरं कुठे आहे? या कोपऱ्याला म्हणजे क ऑप्शन आपला बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया 32. जर ही आकृती अशी केली तर मग ही आकृती कशी होईल? आता इथं केलं काय ते बघा. ही आकृती आहे बघा, हे तर असंच आहे, पण हे खाली आहे या आकृतीमध्ये. ते पुढच्या आकृतीमध्ये काय केलं तर फक्त त्यांनी वरती केलं. मग आता ही जर आकृती बघितली, याचा वरचा पार्ट कोणता आहे? हा. याला काय करायचं? आपण खाली करून घ्यायचं. ओके, याला ह्या पार्टला जर खाली केलं तर काय होईल बघा? असं होईल. ओके, म्हणजे हे आपलं योग्य उत्तर राहील. असा ऑप्शन आहे का? तर क ऑप्शन आपला आहे, म्हणजे याचं आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. जर ही आकृती अशी केली तर ही आकृती काय होईल? तर आधी केलं काय ते बघूया. इथं बाहेर आहे त्रिकोण, मध्ये आहे चौकोन, बरोबर? म्हणजे बाहेरच्या बाजूला 3 साईड, मधल्या बाजूला 4 साईड, त्रिकोण चौकोन. आता इथं काय झालं? त्याच्या पुढच्या आकृतीत काय केलं? तर इथं बाहेर आला 4 साईडवाला म्हणजे बाहेर चौकोन, आणि मध्ये काय केलं आहे? 1 2 3 4 5 म्हणजे 5 साईडवाला म्हणजे पंचकोन. असं केलं आहे. म्हणजे फक्त काय केलं? साईड वाढवल्या त्याच्या पुढच्या ह्याच्यात. तर मग आता इथं 4 साईडवाला म्हणजे चौकोन दिला आहे इथं. ओके, आणि मधल्या साईडला पंचकोन दिला आहे. मग त्याच्यापुढे काय होईल? तर पंचकोन बाहेरच्या बाजूला राहील आणि षटकोन मधल्या बाजूला राहील. मग तेच जर केलं मी, हे बघा, पंचकोन मी बाहेरच्या बाजूला काढून घेतो आता. ओके, हा काढला मी पंचकोन आणि षटकोन त्याच्यामध्ये राहील. ओके, झाला. हा षटकोन मध्ये काढला. अशा प्रकारची आकृती आहे का कुठे? तर हे बघा, ऑप्शन ब मध्ये आहे बघा, म्हणजे हेच आपलं योग्य उत्तर आहे. ओके, पुढचा प्रश्न बघूया आता. जर ही आकृती अशी दाखवली तर मग ही आकृती कशी दाखवाल? ओके, तर केलं काय ते बघूया. पहिल्या आकृतीमध्ये ना ही लाईन पण होती बघा, ही लाईन, पण दुसऱ्या आकृतीत ती काढून टाकली, ती नाही आहे तिथं. ओके, मग तेच आता हे बघा, या आकृतीत पण तसं काय आहे बघा, तर ही लाईन आहे. मग पुढच्या याच्यामध्ये ती लाईन नाही राहणार. ती लाईन कट केली तर काय उरलं? फक्त एवढंच उरलं. मग असा ऑप्शन आहे का कुठं? तर अ ऑप्शन आहे, म्हणजे हेच आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. जर ही आकृती अशी दाखवली तर मग ही आकृती कशी दाखवाल? तर केलं काय इथं बघूया. तर हे बघा, इथं ना ॲरो जे आहे ते वरच्या साईडला आहे, इकडं ॲरो बाजूच्या साईडला आहे. त्याचं काय केलं त्यांनी पुढच्या आकृतीत? ॲरो ते उलटे करून टाकले. आता मधल्या बाजूला घेतले, दोन्ही पण ॲरो मधल्या बाजूला घेतले. बाकी सेम आहे. आणि हा जो आहे, हा जो त्रिकोण होता तो त्यांनी पुढच्या आकृतीत गायब केला आहे, तो नाही ठेवला आहे. तसंच मग आता हा जर स्टार आहे ना या आकृतीत, तो पुढच्या आकृतीत नाही राहणार. आणि हे जे आहे त्यांनी काय केलं? साईड चेंज केलं होतं बघा ॲरोजच्या, पण या साईड कुठंच नाही, मध्ये पण नाही पण बाहेर पण नाही, म्हणजे त्या तशाच राहतील. त्या साईड जर तशाच राहिला आणि हा स्टार पण आता नाही घ्यायचा आहे, कारण हा त्यांनी त्रिकोण पुढच्या आकृतीत गायब केला होता, त्याच्यामुळे हा स्टार पण नाही घ्यायचा आहे. मग फक्त एवढीच आकृती राहील आपली. असा ऑप्शन आहे का कुठे? तर आहे अ ऑप्शन, म्हणजे हेच आपलं योग्य उत्तर आहे.
पुढचा प्रश्न बघूया. जर ही आकृती अशी दाखवली तर ही आकृती कशी दाखवाल. ओके, केलं काय ते बघूया. आता ही आकृती याची लाईन बघा अशी आहे, याची लाईन बघा अशी आहे. म्हणजे ही जी इकडं लाईन होती ती इकडं निघून गेली वरती. ओके, म्हणजे 45 डिग्रीचा टर्न घेतला आहे. आणि हे बघा, हा जो त्रिकोण आहे त्यांनी काय केलं, त्रिकोणाला उलटं करून टाकले फक्त. म्हणजे हा जो त्रिकोण आहे तो पण काय झाला, तो तसाच्या तसा फक्त लाईनच्या वरती गेला फक्त आणि डार्क करून टाकला. बाकी जो वर्तुळ आहे तो जसाच्या तसाच आहे. आता हेच लॉजिक जर आपण वापरलं आणि याला पण 45 डिग्रीने टर्न केला असं, तर अशी होईल आपली डायग्राम. आणि हा जो आहे तो इथं होता ना, तो कुठं जाईल, थोडा पुढं जाईल. मग इकडे 45 डिग्रीचा वळवला तर असा वळवला आपण तो. आणि त्याला त्रिकोणाला त्यांनी काय पुढच्या डायग्राममध्ये डार्क केलं होतं, मग याला पण आपण डार्क करून घेऊ. ओके, आणि हा जो आहे प्लस तो जशाल तसा इकडं. अशी ऑप्शन आहे का कुठं, तर आहे. ऑप्शन एमध्ये आहे बरं का, म्हणजे हेच आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. जर ही आकृती अशी केली तर ही आकृती कशी होईल. ओके, काय केलं आहे ते बघूया. हे बघा, ही जी सिंगल लाईन आहे ही त्यांनी कुठं नेली, इकडे. ओके, म्हणजे ही लाईन अशी लाईन असेल तर त्यांनी अशी केली, म्हणजे त्यांनी जवळजवळ 90 डिग्रीचा टर्न घेतला आहे. अशी लाईन होती ती अशी करून टाकली, 90 डिग्रीचा टर्न घेतला आहे त्यांनी. आणि या लाईन पण बघा, या लाईन पण आडव्या होत्या, या पण सरळ झाले. म्हणजे या लाईन पण किती क्लॉकवाईज डायरेक्शनला त्यांनी 90 डिग्रीचा टर्न घेतलेला आहे. मग आता याचा पण जसं जर घड्याळाच्या दिशेने जर 90 डिग्रीचा टर्न घेतला तर ही जी साईड आहे ना, ही वरची, ती या साईडला निघून जाईल अशी 90 डिग्रीचा टर्न घेतला तर. मग काय येईल, हे जे पीक आहे ते या साईडला जाईल. ओके, आणि ते लाईन्स अशाच राहतील. ओके, झालं. आणि ही जी लाईन आहे ती कुठं इकडं येईल. ओके, ती काय येईल, कसं येईल, अशी डायग्राम येईल. बाकी काहीच बदल नाही आहे, फक्त 90 डिग्रीनी फिरवली ही डायग्राम घड्याळाच्या दिशेने. मग असा ऑप्शन आहे का कुठे, तर ब ऑप्शन आहे. हे डार्क केलं आहे पण ते पूर्ण डार्क होऊन गेलं आहे, पण हाच ऑप्शन आहे आपला करेक्ट. पुढचा प्रश्न बघूया. जर ही डायग्राम अशी केली तर ही डायग्राम कशी होईल. तर केलं काय ते बघूया. हे बघा, पहिल्या डायग्राममध्ये ॲरो जो आहे तो वरती आहे. दुसऱ्या डायग्राममध्ये ॲरो जो आहे तो उजव्या बाजूला गेला आहे, म्हणजे 90 डिग्रीनी फिरवला आहे. म्हणजे असा होता तर त्यांनी असा करून टाकला, 90 डिग्रीनी फिरला तो. आणि तो कोणत्या दिशेने फिरवला आहे, तर घड्याळाच्या दिशेने, म्हणजे क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये फिरवला आहे. आता तेच लॉजिक जर आपण इथं वापरलं आणि क्लॉकवाईज डायरेक्शनने याला पण फिरवलं तर हा वरती जाईल. ओके, म्हणजे डायग्राम कशी राहील, मग हा ॲरो जाईल वरती. आणि याचं काय केलं आहे त्यांनी, वर्तुळ जो आहे तो राईट साईडलाच होता ॲरोच्या. आता इथं पण राईट साईडलाच आहे, पण तो काय केला त्यांनी, डार्क केलेला आहे. ओके, मग आता हा जो आहे हा जर राईट साईडला आहे तो पण राईट साईडलाच राहील आणि तो पण 90 डिग्री फिरलेला आहे. ओके, आणि काय केलं अजून, डार्क करायचं आहे. ओके, डार्क करतो मी. मग असा ऑप्शन आहे का कुठे, तर आहे ऑप्शन बी, म्हणजे हेच आपलं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न बघूया. जर ही डायग्राम अशी दाखवली तर ही डायग्राम कशी दाखवाल. तर बघूया काय केलं आहे त्यांनी. हे बघा, हा जो आहे ट्रायंगलचं पीक इकडे आहे आणि ॲरो ऑपोजिट साईडला चालला आहे, बेसला चालला आहे. ओके, मग पुढच्या डायग्राममध्ये काय केलं आहे त्यांनी, तर हे जे त्याचं पीक होतं ते या बाजूला आलं, जे खाली होतं ते इकडे आलं, म्हणजे 90 डिग्रीनी त्यांनी फिरवलं आहे ते. आणि 90 डिग्री कसं, तर घड्याळाच्या दिशेने इकडं होतं ते इकडं आलं. ओके, आणि ॲरो आता पण बेसलाच जातो आहे, म्हणजे खालच्या बाजूला जातो आहे, म्हणजे ट्रायंगलच्या खालच्या बाजूला जातो आहे. तर मग आता याला पण 90 डिग्री आपण क्लॉकवाईज डायरेक्शनने फिरवलं. हे जे पीक आहे जे वरच्या साईडला आहे ते इकडे जाईल 90 डिग्रीने फिरवलं तर, मग ते पीक असं जाईल. ओके, आणि याचा जो आहे ॲरो तो पीकच्या म्हणजे जे टोक आहे त्या दिशेने जात होता, याचा ॲरो पण पीकच्या दिशेने जाईल. तर असा ऑप्शन आहे का कुठे, तर आहे अ ऑप्शन. हे फक्त ॲरो असा बाजूला झालेला आहे, नाही तर हाच ऑप्शन आहे, म्हणजे हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. जर ही डायग्राम अशी दाखवली तर ही डायग्राम कशी दाखवाल, असा प्रश्न विचारला आहे. तर झालं काय बघूया. हा जो आहे हा ॲरो जातो आहे डाऊन साईडला आणि हा कुठे आहे, हा राईट साईडला ॲरो. आता हाच ॲरो पुढच्या डायग्राममध्ये लेफ्ट साईडला आला आणि वरच्या साईडला जातो आहे. आणि इथं ट्रायंगल आहे, इथं काय स्क्वेअर किंवा याला तुम्ही चौकोन म्हणू शकता.
तर मग आता हा ॲरो इथं लेफ्ट साईडला आहे, याचं जर लॉजिक वापरलं, राईट साईडला ॲरो होता, लेफ्ट साईडला आला, तर हा जो लेफ्ट साईडचा ॲरो आहे तो राईट साईडला जाईल. पण अजून एक काय, हा खाली जात होता, हा वरती जातो आहे, म्हणजे हा जो खाली जाणारा ॲरो आहे, इथं जर खाली जाणारा ॲरो आहे तो कुठं जाईल, वरच्या दिशेने, आणि कोणत्या, राईट साईडला पण, लेफ्टचा राईटला. ओके, म्हणजे अशा प्रकारे ही डायग्राम तयार होईल. आणि आता इथं पण ट्रायंगल आहे, इथं ट्रायंगलचा काय झाला आहे, इकडं पण चौकोन. आता इथं पण हा जो ट्रायंगल आहे याचा पण काय होईल, चौकोन. म्हणजे असा ऑप्शन आहे का कुठे, तर हा बघा, हा जो आहे ॲरो वरती जातो आहे आणि असा हा चौकोन आहे, म्हणजे ऑप्शन बी हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. जर हे असं दाखवलं तर हे कसं दाखवाल मग, तर काय केलं आहे ते बघूया. ही ॲक्च्युली आहे मिरर इमेज, म्हणजे आरशात जर हा दाखवला तर उलट्या पद्धतीनं हा इकडं असा दिसेल, कारण जे उजव्या बाजूचं असतं ते आरशामध्ये डाव्या बाजूला दिसेल. ओके, आता हे बघा, हे इथं उजव्या बाजूला आहे, हे त्याचं समोर आलं परत उलट्या डाव्या बाजूला, म्हणजे अशी आहे मिरर इमेज तयार होते. हे डाव्या साईडला होतं ते तिकडं उजव्या साईडला गेलं. आता याचं तेच जर या डायग्रामचं करायचं झालं तर हे बघा, हे एवढं तर सेमच येईल दोन्ही बाजूला, म्हणजे एवढी डायग्राम तर सेमच येईल. ओके, मग बदलल काय, फक्त हा बघा, हा जो पॉईंट आहे तो फक्त तो डाव्या साईडला आहे, तो उजव्या साईडला जाईल इकडे वरती. मग अशी डायग्राम आहे का कुठे, तर हे बघा आहे, म्हणजे मध्ये आहे, म्हणजे हेच आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. जर याला तुम्ही असं दाखवलं तर याला काय कसं दाखवाल मग. ओके, तर काय केलं आहे ते बघूया. आधी होता हा त्रिकोण, तर पुढच्या डायग्राममध्ये काय केलं आहे त्यांनी, तो त्रिकोण तर तसा आहेच, पण पुढं काय केलं त्यांनी, ऑपोजिट साईडला अजून एक त्रिकोण त्याच्यामध्ये केला. तसंच आता मग पुढच्या डायग्रामचं तेच लॉजिक वापरलं. इथं एक सेमी सर्कल आहे, अर्धवर्तुळ, त्याला काय करायचं, अजून एक अर्धवर्तुळ जोडायचं, म्हणजे ही आपली डायग्राम तयार होईल. म्हणजे ऑप्शन बी हे आपलं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न बघूया. जर ही डायग्राम तुम्ही अशी दाखवली तर ही डायग्राम कशी दाखवाल. तर काय केलं आहे ते बघा. आधी हा स्टार तर त्यांनी इथं होता पहिल्या डायग्राममध्ये, पण इथं नाही येतो. अजून काय केलं आहे बघा, या लाईन ज्या आहे, ज्या दोन लाईन त्या सरळ आहे, पण याच्यात कशा झाल्या, आडव्या, म्हणजे या ज्या लाईन्स होत्या त्या अशा झाल्या, 90 डिग्री फिरवल्या त्यांनी उजव्या बाजूला, म्हणजे घड्याळाच्या दिशेने फिरवल्या. मग आता त्याच लॉजिकनी जर ही डायग्राम आपण 90 डिग्रीनी फिरवली, म्हणजे अशी फिरवली जर घड्याळाच्या दिशेनं, तर ही जे टोक आहे ते या बाजूला निघून जाईल, म्हणजे अशी होऊन जाईल. ओके, हा ट्रायंगल असा होऊन जाईल. मग ही लाईन जी आहे ती कुठे येईल, इथं. ही लाईन कुठे येईल, इथे. आणि त्यांनी काय केलं होतं, हा जो स्टार होता इकडं तो त्यांनी पुढच्या डायग्राममध्ये नाही ठेवला, त्याच्यामुळे हा जो डॉट आहे ना सर्कलचा, तो आता या डायग्राममध्ये नाही राहणार, म्हणजे फक्त एवढंच आपलं ॲन्सर आहे. असं आहे का कुठे ॲन्सर, तर हे बघा ए ऑप्शनमध्ये आहे, हेच आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. जर याला तुम्ही असं दाखवलं तर याला कसं दाखवाल. आता हे पण बघा, याच्यामध्ये पण आहे ना, याच्यामध्ये पण काय आहे, तर मिरर इमेज आहे, कारण ही जी इकडून वरती जाणार आहे, उजव्या बाजूला वरती जाते, तर त्याचं उलटं काय झालं, डाव्या बाजूला वरती जाते, म्हणजे इथं आरशाची फ्रेम वापरली आहे, आरशाची इमेज आहे ती फक्त. आता इथं बघा, मग तेच जर ही लॉजिक वापरलं आपण, इथं काय आहे, डाव्या बाजूला इकडं वरती जाते, मग त्याचीच मिरर इमेज काय होईल, तर उजव्या बाजूला वरती जाईल ती अशी. ओके, मग असं ऑप्शन आहे का कुठे उजव्या बाजूला वरती जाणार, तर आहे, म्हणजे ऑप्शन हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. जर ही डायग्राम आपण अशी दाखवली तर ही डायग्राम कशी दाखवाल. तर केलं काय ते बघूया आधी. हे बघा, ही लाईन जी आहे ना, ही पहिल्या डायग्राममध्ये इकडं जाते, आणि तीच जर पुढच्या डायग्राममध्ये बघितली ना तर ती खाली आहे, म्हणजे ती घड्याळाच्या दिशेने 90 डिग्री फिरते. हे बघा, पहिल्या ह्याच्यात उजव्या बाजूला होती ती आता खाली आली, म्हणजे वरती जी होती ती परत 90 डिग्री फिरली खाली. आणि मग आता तेच लॉजिक जर इथं वापरलं आपण, इथं जर इथून होती इकडे गेली समजा ती, तर मग पुढच्या डायग्राममध्ये ती 90 डिग्री फिरून पुन्हा याच लाईनवर ओव्हरलॅप होईल. ओके, म्हणजे ही जी लाईन आहे, आता जी इकडं लाईन आहे ती 90 डिग्री इकडं फिरवली समजा आपण, तर ती याच लाईनवर जाईल, म्हणजे हे डायग्राम आपले योग्य उत्तर आहे. तर असा ऑप्शन आहे का कुठे, आहे म्हणजे हेच आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. जर ही डायग्राम अशी दाखवली तर ही डायग्राम कशी दाखवाल. आता याच्यामध्ये पण तुम्ही लॉजिक बघा, त्याचे मिरर डायग्रामचं लॉजिक हे बघा, इकडं डाव्या साईडला वरती जाते आणि इकडं उजव्या साईडला वरती जाते, म्हणजेच ही मिरर इमेजची इमेज आहे. आता तेच लॉजिक जर आपण
लगेचच्या लगेच इथं वापरून बघितलं. इथं डाव्या साईडला खाली जाते. याची मिरर इमेज जर बघितली तर उजव्या साईडला खाली जाईल मग. ओके ओके असा ऑप्शन आहे का आपल्याकडे कुठे उजव्या साईडला खाली जाणारा? तर आहे ऑप्शन क, म्हणजे हे आपलं योग्य उत्तर आहे मिरर इमेजसाठी. पुढचा प्रश्न बघूया. जर ही डायग्राम झाली अशी तर याचं काय होईल मग? तर केलं काय ते बघूया आधी. तर हे बघा इथं वरती जातं आहे, हा जो बाण आहे तो वरती जातो आहे. इथं काय केलं आहे, तो खाली जातो आहे. आता तेच म्हणजे वरती खालीचं जर लॉजिक वापरलं ना तर हे बघा हा जो आहे ना हा ॲक्च्युली खाली आहे, मग तो काय जाईल, वरती जाईल. ओके असा ऑप्शन आहे का कुठे? तर ब ऑप्शन आहे. ओके म्हणजे हेच आपलं योग्य उत्तर राहील. आता तुम्ही हे याच्यात असं पण लॉजिक वापरू शकला असता की उलटं जातं आहे ना, याचं इथं वरती गेला, इथं खाली गेला, तर इथं उजव्या बाजूला जातं आहे तर इथं डाव्या बाजूला जाईल. असं लॉजिक वापरलं असतं, पण तसं आपल्याकडे ऑप्शन नाही, त्याच्यामुळे हेच आपलं योग्य उत्तर राहील. पुढचा प्रश्न बघूया. जर ही डायग्राम अशी दाखवली तर ही डायग्राम कशी दाखवाल? तर लॉजिक काय याच्यामध्ये, हे बघा इथं आहे त्रिकोण, त्रिकोणानंतर काय आला, चौकोन. आता त्रिकोणानंतर चौकोन आला एवढंच लॉजिक आहे इथं. मग इथं जर पंचकोन दिला आहे म्हणजे त्याच्या पुढची डायग्राम जी राहील ती येईल षटकोन. ओके हेच आपलं लॉजिक आहे. त्रिकोणानंतर जर चौकोनी तर मग पंचकोनानंतर षटकोन राहील. तर षटकोन कोणत्या ऑप्शनमध्ये आहे? अ ऑप्शनमध्ये आहे, म्हणजे हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. जर ही डायग्राम अशी केली तर ही डायग्राम कशी होईल मग? तर लॉजिक बघा, इथं आहे बाहेरच्या बाजूला आहे वर्तुळ आणि मधल्या बाजूला आहे त्रिकोण, आणि पुढच्या डायग्राममध्ये त्याचं उलटं झालं आहे. इथं बाहेरच्या बाजूला त्रिकोण आहे आणि मधल्या बाजूला वर्तुळ आहे. तर तेच लॉजिक जर इथं वापरलं तर इथं काय होईल बघा, इथं बाहेरच्या बाजूला आहे चौकोन आणि मधल्या बाजूला आहे त्रिकोण. मग याचं उलटं करायचं, त्रिकोण बाहेरच्या बाजूला आणि चौकोन मधल्या बाजूला. ओके असा ऑप्शन आहे का कुठे? आहे. हे बघा इथं त्रिकोण बाहेरच्या बाजूला, चौकोन मधल्या बाजूला. झालं, म्हणजे हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न बघूया. अ ब क ड मध्ये आकृतीचे काही पर्याय दिलेले आहेत. त्यापैकी एका आकृतीने खाली दिलेली मोठी आकृती पूर्ण करता येते, ती पर्यायी आकृती कोणती? आता झालं साधं लॉजिक आहे इथं. हे जे कंप्लीट झालं पाहिजे, म्हणजे सेम सेम आलं पाहिजे. तुम्ही फक्त डिरेक्ट जोडून जरी बघितलं ना तुम्हाला लगेच ऑप्शन कळू शकतो याचा, म्हणजे हाच ऑप्शन येतो याचा बघा अ. आता जरी तुम्हाला अशा लॉजिकनी नसेल सोडवायचं तर तुम्ही काय करू शकता मग? तर हे बघा हा ऑप्शन तर नाही येणार कारण ते मॅचच होणार नाही. हा ऑप्शन पण नाही येणार कारण ते सर्क्युलर दाखवले त्यांनी. हा ऑप्शन पण नाही येणार कारण हा इथं लागू होतं. मग उरला कोणता ऑप्शन? हा. हेच आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. खालील पर्यायात काही संबंधित शब्द दिलेले आहेत, त्यापैकी कोणत्या पर्यायामधील शब्द समाजशास्त्र, मानसशास्त्र व सामाजिक शास्त्र याप्रमाणे संबंध दाखवतात? तर माहिती नसेल तर मी सांगून देतो. समाजशास्त्र आणि मानसशास्त्र जे आहे ना हे दोन्ही पण सामाजिक शास्त्राचा भाग आहे. समाजशास्त्र घेतलं, मानसशास्त्र घेतलं, हे कशाचा भाग आहे? सामाजिक शास्त्र. तर असं लॉजिक अजून कोणत्या याच्यात बसतं आहे? तर बघा विद्यार्थी, महाविद्यालय, संस्था नाही, याच्यात परफेक्टली नाही बसणार ते. टेबल, फर्निचर, सुतार एकमेकामध्ये येतं का कोणी? नाही. विद्यार्थी, पुस्तक, शिक्षक हे पण नाही येत. टेबल, खुर्ची, फर्निचर, हे बघा हे ऑप्शनमध्ये येतं आहे बघा टेबल आणि खुर्ची. आता हा जर टेबल धरला आणि ही खुर्ची धरली, दोन्ही पण काय फर्निचरमध्येच येतात, म्हणजे हे आपलं योग्य उत्तर आहे त्या लॉजिकनुसार. पुढचा प्रश्न बघूया. 54. 718चा झाला 817 तर 596चं काय होईल? तर लॉजिक बघा काय, एकचा एक तिथंच राहिला, पण या दोघांची त्यांनी काय केली, अदलाबदल केली. पहिला शेवटला नेला आणि शेवटचा पहिल्यांदा आणला. म्हणजे कसं 596 जर आहे ना तर 9मध्ये ठेवला. 5 सुरुवातीला होता तर त्याला नेलं शेवट, आणि 6 शेवट होता तर त्याला आणलं आधी. तर काय होतं 695 तयार होतो, म्हणजे हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. 1978 आहे, त्याचं झालं 78 19, तर 3512चं काय होईल? आधी लॉजिक बघूया. 1978 त्यांनी काय केलं त्याचं 78 19 म्हणजे मधून त्यांनी हे केलं आणि 19 इकडे नेलं, 78 इकडे नेला, म्हणजे 78 19 असा तयार झाला. तेच लॉजिक जर 3512ला लावलं आणि 3512ला मधून इकडे डिवाईड केलं तर 35 इकडे जाईल आणि 12 इकडे येईल, म्हणजे 1235 आपलं योग्य उत्तर येईल. 1235 एक ऑप्शन आहे, म्हणजे ब हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया.
64 10 यांच्यामध्ये जे रिलेशन आहे मग तसं 39चं कशाचे रिलेशन राहील. तर डिरेक्टली तर 64 आणि 10मध्ये काही रिलेशन नाही. पण जर लॉजिक बघायचं झालं तर हे बघा, या 64मधली जी संख्या आहे 6 आणि 4 ती मिळून 10 होतं. म्हणजे 64 याचा 6 घेतला प्लस हा 4 ॲड केला तर 10 होतं. आता याच लॉजिकचं जर 39चं करायचं झालं तर काय 39 आहे तर 3 घ्यायचा आणि हा 9 घेतला. 3 आणि 9 किती होता 12. तर 12 हा ऑप्शन आहे का? तर आहे. हा 12 ऑप्शन आहे म्हणजे हेच आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया 57. 93चं जे 6शी रिलेशन आहे तसं 53चं कशाशी राहील. आता डिरेक्टली तर रिलेशन नाही काही, पण मग एक आपण काढू शकतो. हे बघा इथं वरती ॲडिशनचं होतं, इथं सबस्ट्रॅक्शनचं रिलेशन आहे. 9मधून 3. आता 93 आपण खाली घेऊया. हा 9 घेतला आणि हा 3 घेतला. त्यांना जर मायनस केला ना एकमेकांना तर किती आता 9मधून 3 गेले तर 6 उरता. इथं 6 आहे असं लॉजिक वापरू शकतो आपण. आता इथं 53 घेतला, मग 5 घेतला आणि त्याच्यामधून हा 3 वजा केला तर काय ऑप्शन येतो 2 आपल्या ऑप्शनमध्ये आहे का? तर आहे. म्हणजे ड हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. 25चं जसं 625ची रिलेशन आहे तसं मग 16चं कशाची रिलेशन राहील असं विचारलं आहे. 25 आणि 625चं काय रिलेशन आहे तर 25चा स्क्वेअर जो असतो 25चा स्क्वेअर जो असतो तो काय होतो 625. म्हणजे इथं जी संख्या त्यांनी घेतली त्याचा स्क्वेअर त्याच्या पुढे लिहिलेला आहे. मग आता इथं जर 16 लिहिलेलं आहे मग 16च्या पुढे काय राहील 16चा स्क्वेअर लिहिलेला आहे. 16चा स्क्वेअर काय आहे 16 गुणिले 16 काय येतो 256 येतो. म्हणजे इथं राहील 256 हे आपलं योग्य उत्तर आहे. 256 आहे का ऑप्शनमध्ये आहे म्हणजे हेच आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया 27 3 तसं 216चं काय येईल मग. 27 आणि 3चं काय रिलेशन आहे ते बघूया आधी. 3चा जर क्यूब केला ना तर 27 होतं. म्हणजेच 3 गुणिले 3 गुणिले 3 3 गुणिले 3 9 3 त्रिक 9 आणि 9 त्रिक 27. ओके, असा 27 येतो. म्हणजे आधी जो दिलेला आहे तो दुसऱ्या नंबरचा क्यूब आहे. मग 216 कशाचा क्यूब आहे तो नंबर इथं येईल. ओके, मग 216 कशाचा क्यूब आहे ऑप्शन्समधून तुम्ही काढू शकता. 9 गुणिले 9 गुणिले 9 असं पण करू शकता तुम्ही. पण तुम्हाला जर क्यूब माहिती असेल तर तुम्हाला हे माहिती पाहिजे की 6चा क्यूब हा 216 होतो. कसं काय 6 गुणिले 6 36 होता आणि 36 गुणिले 6 216 होता. म्हणजे 6 हे आपलं योग्य उत्तर राहील इथं. तुम्हाला लागलं तर तुम्ही सर्व ऑप्शन चेक करू शकता कशाचं येतं, पण 6 हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. 9चं जसं 19शी रिलेशन आहे तसं मग 15चं कशाशी रिलेशन राहील असं विचारलं आहे. आता 9 आणि 19 यांच्यात डायरेक्टली रिलेशन नाही, पण इनडायरेक्ट तुम्ही कसं रिलेशन बघू शकता. इथं काय येईल मग इथं येतं 9 दुने 18 अधिक 1 म्हणजे येतं 19. म्हणजेच या पहिल्या संख्येला 2नी मल्टिप्लाय करायचं आणि 1 ॲड केला तेव्हा 19. 1 ॲड केला तेव्हा 19 आलं ना. मग 15 कशामध्ये 1 ॲड केल्या बरे 15 येतो तर 14मध्ये. म्हणजे 14 अधिक 1 येईल म्हणजे 1 तर झाला. इथं पण 14 संख्या राहील पुढच्या ह्याच्यात. पण मग कशाला 2नी गुणलं, इथं 2नी गुणलं नाही या संख्येला तेव्हा पुढची संख्या आली आहे. मग कशाला 2नी गुणलं तर 14 येतं तर 7ला 7 दुने 14 अधिक 1 म्हणजे 7 हे आपलं योग्य उत्तर आहे क. पुढचा प्रश्न बघूया. 38 आणि 19चं जसं रिलेशन आहे तसं 56 आणि कशाचं रिलेशन आहे. ठीक आहे, 38 जर साधं बघायचं झालं तर ना तर 38चा अर्धा 19 होतं. 38चा अर्धा 19 होता. मग 56चे अर्धे जे येतील ते इथं राहील. मग 56चे अर्धे किती येतात तर त्याच्यासाठी 2नी डिवाईड करूया. 2 दुने 4 आणि 2 8 16 म्हणजे 28 हे 56चे अर्धे येतात. हे आपलं योग्य उत्तर राहील. पुढचा प्रश्न बघूया. 52 आणि 25चं जसं रिलेशन आहे तसं मग कशाचं आणि 16चं रिलेशन राहिलं असं विचारले. 52 आणि 25चं डिरेक्टली मल्टिप्लिकेशनमध्ये येत नाही, पण मग 52 कसा मिळवता येईल आपल्याला 25च्या ह्याच्यामधून तर 25 गुणिले 2 अधिक 2 असा ऑप्शन करू शकतो. 52 येतं कारण 25 दुने 50 आणि 50 अधिक 2 52 येतं. त्याच्यामुळे हे आपलं ऑप्शन येऊन जातो. मग तसं 16साठी काय वापरू शकतो आपण त्यांनी काय केलं आहे दुसऱ्या नंबरला 2नी मल्टिप्लाय केलं आणि 2 मिळवले. तसंच या नंबरला 16ला केलं तर काय होईल 16ला पण आपण 2नी मल्टिप्लाय करू त्याच्यामध्ये 2 ॲड करू. किती उत्तर येतं 16 दुने 32 16 दुने 32 अधिक 2 अधिक 2 32 अधिक 2 किती 34 होतं. 34 आहे का ऑप्शनमध्ये आहे म्हणजे हेच आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. 52 आणि 13चं जसं रिलेशन आहे तसं 76चं कशाची रिलेशन राहील असं विचारलं आहे.
तुम्हाला जर 13चा टेबल येत असेल तर तुम्हाला माहिती असेल 13 दुणे 26, 13 त्रिक 39 आणि 13 चौक 52. म्हणजे 13 गुणिले 4 52 येतं. म्हणजे दुसऱ्या संख्येला जर 4ने मल्टिप्लाय केलं तर पहिली संख्या येते. मग 76 मिळवण्यासाठी कोणत्या संख्येला 4ने मल्टिप्लाय करायला लागेल? तर त्याच्यासाठी काय करायचं, 76ला फक्त 4ने डिवाईड करायचं. 4 1 4, 4 9 36. म्हणजे 19ला जर 4ने मल्टिप्लाय केलं, 19ला जर 4ने मल्टिप्लाय केलं तर 76 येतं. म्हणजेच हे आपलं 19 जे आहे ते आपलं योग्य उत्तर आहे. तर पुढच्या भागात बघूया पुढचा पार्ट.